कुलस्वामिनी मीडिया आणि कुलस्वामी प्रकाशन तसेच प्राचार्य रामकृष्ण वानखेडे स्मृती प्रतिष्ठान काटोल नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ. या समारंभाचे अध्यक्ष भावकवी डॉक्टर शंतनू कुलकर्णी सर, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्यांचं भाषण झालं आणि ते त्यांना काम असल्यामुळे निघून गेले, राजेशजी क्षीरसागर, गणित तज्ज्ञ किशोरजी भोकने सर, त्यानंतर उज्ज्वला धारे मॅडम. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांचे सत्कार झाले ते त्यापैकी प्राचार्य रामकृष्ण वानखेडे स्मृती प्रित्यर्थ दिव्यांग सेवा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आणि ज्यांनी आपलं मनोगत अतिशय सुंदर इथे व्यक्त केलं ते गौरव मालक. मालक हे आडनाव मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. याच्या आधी मलिक हे आडनाव ऐकलेलं आहे, पण मालक हे चांगलं नाव आहे. ज्यांना कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला आणि ज्या अतिशय सुंदर बोलल्या, हृदयस्थ असा शब्द त्यांनी वापरला, त्या आशा फाळके ज्या बाहेर आहेत, बाहेर देशामध्ये आहे, परंतु त्यांनी पुस्तक या कुलस्वामिनी प्रकाशनाकडून काढून घेतलेलं अशा डॅमेज गुड्स नावाचं जे पुस्तक आहे आणि त्याच्याविषयी शिंदे साहेबांनी खूप मार्मिकरित्या इथे कथन केलं. त्या अनघा कावळे अतिशय कमी शब्दामध्ये ऋतुरंग या पुस्तकामागचं भूमिका रेणुका मॅडम मजुमदार आणि मॅडम यांनी व्यक्त केली. असे नवराष्ट्रातील भटकंती या पुस्तकासाठी ज्यांना पुरस्कृत करण्यात आला श्री श्रीकांत भोवणीकर सर, जावळे सरांच्या वतीने त्यांच्या पुतण्याने इथे मनोगत व्यक्त केलं, सुंदर बोलले. सुधाकरजी जावळे यांना पण त्यांच्या काव्यसुद्धा या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे आणि उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून धर्मपाल टिकाम यांनासुद्धा पुरस्कार मिळाला. याशिवाय मी ज्या तालुक्यामध्ये माझा जन्म झाला त्या नरखेड तालुक्यामधल्या 9वी दिशा महिला शेतकरी गट परसुडी दीक्षित यांना पण पुरस्कार मिळालेला आहे आणि पल्लवी ताईंनी त्याच्यामध्ये सुंदर मनोगत व्यक्त केलेलं आहे. सगळे सन्माननीय अतिथी, पुरस्कारार्थी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींना, खरं तर दीपक हा माझा एकदम जवळचा मित्र आहे, जिवलग ज्याला म्हणता येईल. आणि या पत्रकारितेमध्ये येण्यापूर्वीपासून कवितेच्या माध्यमातून आमची मैत्री जुळलेली आहे. आणि दीपकनी जे एक विश्व निर्माण केलेलं आहे कुलस्वामिनी नावाने, कुलस्वामिनी मीडिया त्याचं अलीकडचं आहे, परंतु कुलस्वामिनी प्रकाशन जे आहे त्याच्यातून एक कम्युनिटी त्यांनी तयार केलेली आहे. आणि या कम्युनिटीचा म्हणजे लेखकांची कम्युनिटी असेल, राजकारणी, याच्यामध्ये माहिती आपल्याला की क्षीरसागर सर येऊन गेले, दिव्यांग मंडळी आहे, समाजकारणी, पत्रकार रीतीमध्ये काम करणारे लोक आहेत आणि विशेषतः लेखक मंडळी जी आहे, या सर्वांचं एक त्यांनी छान असं सुंदर कम्युनिटी तयार केलेली आहे. आणि त्याचे कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून मी वर्तमानपत्रामध्ये वाचतो, तुम्हाला दरवेळेस पत्रिका पाठवतो आणि मला खरोखरच इच्छा होती दीपक की तुझ्या या कार्यक्रमामध्ये एकदा मी यावं. आणि एक सुंदर कार्यक्रम तुम्ही आज इथे आयोजित केलेला आहे आणि इतके मोठे लोक म्हणजे नवी दिशेच्या माध्यमातून ज्या महिला शेतकरी महिला ज्या आहे या परसुडी दीक्षितमध्ये काम करत आहे. गौरवसारखा मुलगा जो वाशिम जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामधून आज सगळ्या महत्त्वाच्या लोकांच्या मुलाखती घेतो आहे. याच्यामध्ये गणित तज्ज्ञ सर आहे, याच्यामध्ये ज्यांची 32 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, त्याच्यापैकी 17 पुस्तकं स्वतः दीपकने प्रकाशित केलेली आहे. किती मोठं काम इथे बसलेली जी सगळे माणसं आहेत, म्हणजे इथला प्रत्येक माणूस हा हिऱ्यासारखा आहे असं मला वाटतं. की जसं शिंदे सरांनी मॅडमचं जे मॅडमला जो एक खलनायक असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मॅडमच्या जीवनामध्ये समाज जो खलनायक आहे. आणि खरं आहे, मला ते पुस्तक वाचायची खूप आता उत्सुकता झाली. मी दीपकला विनंती करेन की ते पुस्तक त्यांनी द्यावं आणि ते मोफत देऊ नये, मी त्याचे पैसे पेड करणार. पत्रकारितेमध्ये आणि संपादकांना मोफत पुस्तकं सतत मिळतात, परंतु मोफत पुस्तकं जी मिळतात ती संपादक कोणतेच वाचत नाही, त्यामुळे ते विकत घेऊन ते वाचणार आहे. आणि मला दीपक अशी इच्छा आहे की नवी दिशा या महिलांना तुम्ही जे सत्कारित त्यांचा जो सन्मान केलेला आहे त्यांच्या कामावर सुद्धा एखादं पुस्तक जे आहे शब्दांकन स्वरूपात का होईना
आत्ता ज्या मॅडम बोलल्या कदाचित त्या लिहू पण शकतील. समजा बोललं तर आजकाल बोलल्यानंतर त्याचं ऑडिओ टेक्स्टमध्ये पण रूपांतर होते. त्यांनी बोलावं आणि त्यांचं एक सुंदर पुस्तक तयार करावं. मला आठवते एक छोटंसं उदाहरण, मी छोटं जे मला आठवते या निमित्ताने तेवढं बोलेल, असं काही सलग भाषण देणार नाही मी. मला आठवतं की यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या तिरझाडा गावामध्ये मी एकदा गेलेलो होतो. तिथे 1400 लोकवस्तीचं ते गाव आहे, परंतु त्या गावामध्ये 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. आणि त्याचं पानभर रिपोर्टिंग मी त्यावेळेस केलं. बरीचशी मदत मी तिथे दिलीसुद्धा. आणि तिथे उषाताई झेटे नावाच्या महिला आहे, त्या पण त्यांच्या पतीने आत्महत्या केली आणि त्यांनी छान महिलांचं काम तिथे सुरू केलं. आपल्याकडचे एक लेखक आहे, लेखक कॉन्ट्रॅक्टर पण आहे, राजा भोयर नावाचे. तर त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं होतं आणि त्याच्यातून मिळालेलं जे इन्कम आहे ते त्यांनी 1 लाख रुपये, त्यांची इच्छा होती की कुठल्या तरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला द्यावं. तर ते माझ्याकडे आले. तर मग मी त्यांना उषाताईचं नाव सांगितलं आणि मग सगळे आम्ही उषाताईकडे 3-4 लोक जे आहे, आत्ताचे जे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता आहे अतुल लोंढे, हे सुद्धा आमच्यासोबत त्यावेळेस आले होते, त्यांचे मित्र आहे. आणि मग उषाताईकडे गेलो. उषाताईला फोन केला की आम्ही तुमच्या गावामध्ये येणार आहोत आणि मी 4-5 मंडळी आहोत. आम्ही गेल्यानंतर त्यांनी छान जेवणाची व्यवस्था केली आणि मग बैठक झाली आमची आणि शेती प्रश्नावर चर्चा झाली. आणि त्यावेळेस त्यांना मग जेव्हा राजा भोयरनी 1 लाख रुपये देऊ केले तर त्या म्हणाले नाही, आम्ही घेणार नाही. तर राजा भोयर म्हणाले की आम्ही तुमच्या व्यवसायासाठी देतो. एखादा व्यवसाय जो आहे, तुम्ही आत्महत्या ज्यांच्या कुटुंबामध्ये झाली आहे त्या महिलांनी एखादा व्यवसाय उभारावा, आणखी पैसे आम्ही देऊ. तर त्या महिला म्हणाल्या की दीपक, की आमच्या डोक्यामध्ये आता काही व्यवसायाचं काही असं स्वरूप नाही आहे, परंतु ज्या दिवशी आम्ही एक व्यवसाय तयार करण्याचा प्रयत्न ठरवू त्यावेळेस तुम्ही नंतर आम्हाला 1 लाख रुपये द्या. तरी जबरदस्तीने राजा भोयर यांनी त्यांना 10,000 रुपये दिले आणि मग आम्ही परतलो. आणि मी वाट बघत होतो की या महिला ज्या आहे, ज्यांची मुळातच परिस्थिती अतिशय दारिद्र्य परिस्थिती आहे, की ज्यांच्या पतीने आत्महत्या केलेली आहे, त्यांना पैशाची घरोघर गरज आहे, पण त्यांचा एकदाही फोन नाही आला. मीच मग अनेकदा त्यांना फोन केला की तुमचे 1 लाख रुपये आमच्याकडे तयार आहेत, ते तुम्ही कधी न्या. तुम्हाला सांगतो त्या महिलांचा मग नंतर मला फोन आला. उषाताईच्या एका कार्यक्रमामध्ये मी नंतर सत्कार पण केला. तर त्यांनी त्या 10,000 रुपयामध्ये डाळीचा काहीतरी व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय बऱ्यापैकी चांगला चालायला लागला. आणि 6-1 महिन्यानंतर त्यांचा फोन आला की सर, तुम्ही जे मला 10,000 रुपये दिले होते ते तुम्ही परत घेऊन जा, कारण मी व्यवसाय उभारला आणि त्याच्यातून आम्ही लाभ मिळवला आणि ते तुमचे 10,000 रुपये राखून ठेवलेले आहे. ज्या शेतकरी महिलांनी, ज्यांच्याकडे संपूर्ण अभाव आहे, त्यांनी 1 लाख रुपये घेतले नाही, 10 रुपये घेतले, ते सुद्धा परत केले. मला असं वाटतं की ज्या शेतकरी महिला गावामध्ये काम करत आहेत त्यांच्याकडे आत्महत्या नसेलही, परंतु ज्या वाशिम भागातून हा गौरव आलेला आहे, हा संपूर्ण विदर्भ जो आहे, विदर्भातले विशेषतः 6 जिल्हे जे आहे, म्हणजे अमरावती, यवतमाळ हे 2 जिल्हे, त्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम, वराडातले जिल्हे आणि वर्धा जिल्हा, अलीकडे नागपूरला पण आत्महत्या होत आहे. परंतु विशेषतः या 6 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झालेल्या आहे. परंतु या आत्महत्या झालेल्या एखाद्या गावामध्ये, जसं मी तिरझड्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, बोधवडमध्ये मी जाऊन आलो होतो. त्यानंतर तिथे पंतप्रधानांची पहिली चायपेचर्चा पंतप्रधान होण्यापूर्वी झाली, ते दागडी नावाचं जे गाव आहे, तर त्या गावामध्ये सुद्धा ज्या कुटुंबातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल त्याची परिस्थिती वाईट आहे, पण ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली नाही त्याची परिस्थिती, त्या कुटुंबाची परिस्थिती ही तेवढीच भीषण आहे. एवढंच की त्यांनी आत्महत्या केलेली नाही. या पार्श्वभूमीवर तुम्ही शेतकरी महिलांना इथे सन्मानित करता, ही खूप मोठी गोष्ट आहे. दीपकला मी फार पूर्वीपासून होतो. दीपकच्या त्यांनी उल्लेख केला त्यांच्या वडिलांच्या संबंधाने. तर दीपक मूर्तिजापूर तालुक्यातला, म्हणजे दीपकचे वडील जे मूर्तिजापूर तालुक्यात, अकोला जिल्ह्यातलं मूर्तिजापूर तालुका, त्यानंतर अमरावती, त्यानंतर नरखेड आणि नागपूरमध्ये तुम्ही एवढं मोठं हे जे विश्व दीपकराव तुम्ही निर्माण केलेलं आहे. नक्कीच तुमच्या सहचारिणी ज्या आमच्या वहिनी आहे त्यांचा पण तुम्हाला भरपूर पाठिंबा आहे, भरपूर पाठबळ आहे. मला असं वाटतं की महिलेसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. गौरव म्हणाला तसं खरं आहे की आता त्यांनी खूप इंटरव्ह्यू घेतलेले आहे, अजित पवारांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. मला पण पत्रकार म्हणून, म्हणजे मुळात संपादक मी आता 2 वर्षापूर्वी झालो, याच्यापूर्वी सहयोगी संपादक होतो आणि जर्नलिझम करताना संपूर्ण देशामध्ये फिरताना
खूप चांगले बरे वाईट असे अनुभव आलेले आहे. मी पण गौरव अनेक राज्यांमध्ये फिरून पॉलिटिकल रिपोर्टिंग सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. करुणानिधीची मुलाखत घेतली. अतिक अहमद जो ज्याला गोळ्या घालून झाडण्यात आलं त्या अतिक अहमदची मुलाखत घेतली. पत्रकारितेमधलं जे थ्रील आहे विदर्भातलं म्हणजे आत्महत्याग्रस्त कुटुंबातलं सगळं रिपोर्टिंग केलं. नक्षलवाद जो आहे त्यांच्याशी पण इंटरव्ह्यू करता आलं. आदिवासींच्या प्रश्नांवर भटकेमुक्तांच्या प्रश्नांवर मोठ्या पद्धतीने काम करता आलं. आता दीपक माझ्याकडे लेखन खूप आहे. मी पण भविष्यामध्ये म्हणजे अजून काही पुस्तक मी लिहिलेलं नाही आहे तर ते मी भरपूर पुस्तकं लिहिणाऱ्या मला खूप आग्रह होतो. म्हणजे तर मला असं वाटतं की दीपक वानखेडे यांनी ही जी एक सुंदर एक वर्तुळ एक सर्कल फ्रेंड सर्कल म्हणा एक म्हणजे आत्ता मला खूप आनंद झाला की सरांचं जे नवीन काय जांभळे सरांचं जे नवीन कविता संग्रह येईल ते सुद्धा तुम्हाला मिळतो आहे. म्हणजे अनेक प्रकाशकांना छापायला पुस्तकं मिळत नाही आहे. ते खूप प्रयत्न करताय पण तुमच्याकडे आता स्वतःहून पुस्तक चालून यायला लागलेले एक छान सुंदर वर्तुळ तुम्ही एका चांगल्या वर्तमानपत्रामध्ये. दीपक हा चांगला लेखक आहे. अतिशय संवेदनशीलपणे तो लिहितो. तसं तेवढा तो संवेदनशील पण आहे. अतिशय संवेदनशील आहे. तर मला असं वाटतं की या वर्तुळाच्या माध्यमातून आपण केवळ म्हणजे हे काम केलंच पाहिजे. लेखकांना सन्मानित करणे, राजकारण्यांना पत्रकारांना सन्मानित करणे, संपादकांना सन्मानित करणे, सोबत आपण एक छोटंसं चळवळ म्हणून काही काम पण करता आलं छोटं मोठं. तर मला असं वाटतं की ते सगळ्यांनी करावं. मला इथे बोलावलं. मला म्हणजे मला संपादक झाल्यानंतर खूप लोकांनी सन्मान सत्कार केलेला आहे. तुम्ही पण मला लोकमाध्यम भूषण हा पुरस्कार दिला आहे. माझ्या पुरस्काराच्या यादीमध्ये आणखी एक चांगलं ज्याला म्हणता येईल असं नाव जुळवून आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. दीपक राव तर तुम्हाला मी खूप खूप तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना तुम्ही जे काही लिहिता, तुम्ही जे काही काम करता, जे काही तुम्ही प्रकाशन करता, जे काही मीडियावर संचार करता आणि पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या लोकांना जुळवून ठेवता. आजकाल सर माहिती आहे का लोकांना जुळवून ठेवणेच कठीण झालेलं आहे. आणि या व्हॉट्सअपच्या काळामध्ये या सगळ्या सोशल मीडियाच्या काळामध्ये घरातले 3-4 सदस्यसुद्धा एकमेकांसोबत मोबाईलवरूनच बोलतात आजकाल. दिवसभर बिझी अशा काळामध्ये तुम्ही नागपूर शहरामध्ये आणि तेही रविवारच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या हॉलमध्ये लोकांना जुळवलं. आपलं जे संघटन कौशल्य या संघटन कौशल्याला सुद्धा मी सलाम करतो. आणि जाता जाता एक शेर बनण्याचा मोह मला वहिनीची परमिशन घेऊन होतो आहे की आपण जे काम आरंभलेलं आहे दीपकराव खास दीपकरावांनी आपल्या सगळ्यांसाठी आहे की 72 से 72 तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर तलाश करो. आशा मॅडम तुम्ही जे सांगितलं की मी इतर साहित्य कुठलंही वाचत नाही, चांगलं करता तुम्ही. नाही त्याचा प्रभाव जो आपल्या लेखनावर जो होतो तो चांगला झाला तर चांगलाच असते, वाईट झाला तर खूप बेकार असते. 72 से 72 तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर तलाश करो, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए हर पत्थर, ऐसा शीशा तलाश करो, ऐसा शीशा तलाश करो.